अक्कलकोटमध्ये सायंकाळची आरती सुरू होती. घंटांचा नाद, धूपाचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष. त्यावेळी एक आई वेड्यासारखी धावत दरबारात आली. तिच्या हातात तिच्या मुलाचा फिकट फोटो, डोळ्यात भीती. ती थरथरत म्हणाली, महाराज, माझा मुलगा शेवटचे श्वास घेतोय. डॉक्टरांनी सांगितलं काही तासच उरलेत. संपूर्ण दरबार स्तब्ध. समोर विराजमान होते स्वामी समर्थ, शांत, स्थिर, तेजस्वी. स्वामींनी तिच्याकडे एकटक पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाले, ताई, मृत्यूही भक्तीसमोर थांबतो. जा, तुझा मुलगा तुला हाक मारतोय. आई वेड्यासारखी घरी धावली. दार उघडताच ज्याचा श्वास थांबण्याच्या उंबरठ्यावर होता तो मुलगा हळूच म्हणाला, आई. आई थरथरली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघळले. त्या दिवशी सायांना उमगलं. जिथे अढळ श्रद्धा असते तिथे नियतीलाही वाकावं लागतं. जय जय स्वामी समर्थ.